जिहे युक्ती मन लावा एकांती साधू संगे, जतन करा धावते सैरा उढाळते। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज दुःखाला कारणीभूत असणारे जे जन्ममरण आहे ते जन्ममरण घालवणं तुमच्या मनाच्या हातात कसं आहे ते पटवून देतात। विठाला प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत असताना चिरंजीव सतीशराव आणि 3 कन्या यांनी मातृऋणातून मुक्त होण्याकरता शास्त्राने जे अनेक विधी सांगितले त्यातील आजचा हा वर्ष श्राद्धाचा विधी संपन्न होत असताना नियोजित असणारी ही कीर्तन सेवा विठाला एखादी व्यक्ती मृत पावल्याच्या नंतर तिच्या पश्चात जेवढ्या जेवढ्या क्रिया केल्या जातात त्या सगळ्याच क्रियांना श्राद्ध म्हटलेले। अंत्यविधी हा सुद्धा काय आहे? श्राद्धच आहे। ज्याला आपण सावडणं म्हणतो, काही भागात मातीला जाणं म्हणतात, हे सुद्धा काय हे सुद्धा काय श्राद्धच आहे। दशक्रिया श्राद्धच आहे। 13वा असेल 14वा असेल ज्याला कुंभ श्राद्ध म्हटलंय पहा। फरक एवढाच आहे ती व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला बरोबर वर्षाने आपण पुन्हा एकदा विधी करतोय म्हणून त्याला काय म्हटलेले वर्ष श्राद्ध। म्हणून मी सुरुवातीलाच बोलून गेलो व्यक्तीच्या पश्चात म्हणजे व्यक्ती मृत पावल्याच्या पश्चात त्यांच्या वंशजाकडून ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या सगळ्याच क्रियांना काय म्हटलेले श्राद्ध म्हटलेले। आणि ते श्राद्ध करणं पितरांच्या संबंधाने श्राद्ध करणं हे वंशजांचं आहे आद्य कर्तव्य। ते जर नाहीच घडलं वंशजांकडून श्राद्धाधिक कर्म वंशजाकडून नाहीच घडलं तर म्हणतायत
त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. पितर जिथं असेल तिथून त्या वंशजाच्या संबंधाने पितराची भावना काय असते नामदेवराय व्यक्त करतात. अरे काय आमच्या कुळामध्ये हा दुराचारी पुत्र जन्माला आला, जो आमची पिंडादिक कर्म सुद्धा करू शकत नाही. एवढे संस्काराच्या बाबतीत आम्ही हीन पडलो का आम्ही केलेले संस्कार सांभाळण्यात तो मूर्ख ठरला. पण त्याने प्रकृतीशी संग केला. त्याने प्रकृतीशी संग केला म्हणजे नेमकं कोणी केला? स्वतः भगवंत बोलतात मनःषष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे प्रकृतीशी संग करणारं कोण आहे? मनच आहे. मग त्या मनाने, ऐकताय ना तुम्ही, त्या मनाने जर मनानेच प्रकृतीशी संग केला तर महाराज बोलतात तो कदाचित प्रकृतीशी केलेला संग हा जर आसक्तीपूर्वक असेल, हा जर वासनापूर्वक असेल तर तेच मन तुमच्या पतनाला कारणीभूत ठरणारे. आणि तेच मन जर भगवान परमात्म्याची उपासना करणारं असेल तर मग मात्र तेच मन तुमच्या उद्धाराला कारणीभूत ठरेल. मग एक काम करा, आपलं पतन होऊ नये असं वाटत असेल ना तर त्या मनाला साधूची संगतीची जोड द्या. मान्य, धावते सैरा ओढाळते, धावाधाव करण्यात सगळ्यात पटाईत मन आहे. कुणी म्हणेल काय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने 3 सेकंदात स्पर्धा जिंकली, एवढा तो धावला. पण तुकाराम महाराज बोलतात त्याच्याही पेक्षा धावण्याचा वेग जास्त कोणाचा आहे? मनाचा आहे. फक्त तुमची जबाबदारी एवढीच आहे, धावते, धावतयच ते. कसं धावतंय? सैरा धावतय. वेळ मिळला तर याच्यावर आपण बोलू. सैरा, सैरा, त्याला दुसरा शब्द तुकाराम महाराजांनीच वापरलाय, सैराट. हा शब्द संत साहित्यातला आहे. कोणता? सैराट. तुम्हाला कधी माहिती झाला? आर्चिन परशामुळं, आहे का नाही? पोरं ज्यादा वागायला लागली गायराट ही माणसं त्याला म्हणतात सैराट. तशीच ती वागली म्हणून नाव काय दिलं? सैराट. हे तुम्हाला कळलं ना? एवढी बी गायराट नाही म्हणू आम्ही, आहे का नाही? कळलं म्हणू आम्हाला. महाराज बोलतात धावते सैरा ओढाळते मान्य, पण एक करा, तुमची जबाबदारी जतन करा, जतन करा. कारण त्या मनाचं वैशिष्ट्य असे पहा, लाविल या ध्यान तेची करी. मग ध्यान कशाचं लावायचं हे तुम्ही ठरवायचे. महाराज बोलतात जर परमात्म्याचं ध्यान लावलं तर मी खात्रीने सांगतो, जया ज्याचे ध्यान तेची होय त्याचे मन म्हणून अवघे सारा पांडुरंगी दृढ धरा. किंवा तुमच्या पाठातलं प्रमाण देतो पहा, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. महाराज बोलतात असं जर घडलं ना तर जीवनात मान झाला काय, अपमान झाला काय, निंदा केली काय, कोणी स्तुती केली काय, त्याला मन बळी पडणार नाही. म्हणून ते जतन करा. कारण महाराज बोलतात दुःखाला कारण जर जन्म मरण असेल ना तर जन्म मरणाला कारण आहे मन. तेच मन तुम्ही ठरवलं ना तर तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. पण जर तेच मन जर कुमार्गामध्ये कुसंगतीमध्ये गेलं तर पुन्हा तुम्हाला जन्म मरणाला कारणीभूत असणाऱ्या दुःखाच्या खाईत लोटायला कारण ठरतं कोण? मन. विठाला विठाला. ऐका, याचं कारण असे पहा, तुम्हाला मन म्हणजे काय अगोदर समजून घ्या. मन, मन तुम्ही ज्याला मन म्हणता ते नेमकं काय? ज्ञानोबाराय बोलतात वाया मन हे नाव येरवी कल्पनेचीच सावेव. संकल्प विकल्पात्मक मन हा शास्त्रकार बोलतात. जे संकल्प आणि विकल्प करतं त्याला काय म्हटलेलं आहे? मन. हे कळतंय ना तुम्हाला? हे मी मनाने नाही सांगत माझ्या.
हसलं नाही पटक्याने कळत सगळ्यांना. महाराज बोलतात वाया मन हे नाव, तसा विचार केला तर त्याला आकार वगैरे नाही. एखादी व्यक्ती कुठे म्हटलं की आपण सांगतो ती दिसती तीच व्यक्ती. कुठे तुमचं मन म्हणलं काय दाखवता? मनच पाहिजे म्हणलं तुम्ही काय दावणार आहे? तुम्ही दावणार नाही काय, पण लयच तो हट्टालाच पेटला तर बाही मागं सारताल तुम्ही. हे बघ, हे ज्याने करायला लावलं त्याला म्हणायचं मन. बरोबर ना? ऐका, महाराज बोलतात या मनाचा स्वभाव तुम्हाला सांगू का? मन फार विचित्र आहे. काय करतं हे मन? मनाचा स्वभाव मनाचा स्वभाव मनाचा स्वभाव मनाचा स्वभाव मनाचा स्वभाव आहे. काय? मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी. मन कोणाकडे धावतं? इंद्रियांकडे. आता इंद्रियाचा स्वभाव सांगू का? या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा नाही, अनेक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. काय स्वभाव इंद्रियांचा? या विषया वाचोनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. मन कुठं धावतं? मन कुठं धावतं? इंद्रियांकडे. आणि इंद्रिय कुठं धावतात? विषयांकडे. ज्याच्या मनात विवेक जागा आहे ना, विवेक, ज्याच्या मनात विवेक जागा आहे ना, सकाळी सकाळी भज्याची प्लेट पुढं आली, हात लावला, खाणार की त्याचा विवेक जागा झाला आणि त्या विवेकाने सांगितलं आज एकादशी. मग लगेचच त्यांनी काय केलं? ते खाली टाकलं, आहे का नाही? प्लेट मध्ये पुन्हा टाकलं. पण एक भजे खाल्ल्यावर लक्षात आलं, अरे रे 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 रे, एकादशी मोडली. काय झालं? म्हणला एकच घास भज्याचा खाल्ला ना मी, आज एकादशी आहे का? हा ना, म्हटलं माझ्याही लक्षात नाही. अरे पण तू एकादशी धरतो. म्हणलं मलाही माहित नाही, नाही तर मी सांगितलं असतं. एकादशी हे मला माहिती होतं, पण तू एकादशी धरतो हे मला माहित नव्हतं. मग आता ज्याची एकादशी मोडली त्यांनी म्हणावं का नाही बस इथंच सुटली. पण मी सुटली म्हणून आता पुन्हा काहीही खाणार नाही. तो म्हणतो आता एक काम कर, एक खाल्ल्याने तरी नाही तरी मोडलीच, असल घरात तेवढे आनंद मला खाऊ देच. मनाचा स्वभाव इंद्रियांची ओढी आणि इंद्रियांचा स्वभाव विषया वाचुनी सर्वथा रम्यची नाशी. हा स्वभाव आहे दोन्हीचा. तुम्हाला कळते ना हे?
विठाला विठाला. एका विषयाच्या मागे मन धावायला लागलं ना की तुकाराम महाराज बोलतात की ते मन वासनेने बरबटलं जातं, वासनेने मलिन होतं. मग ऐका, वासनेने मलिन झालेलं मन, व्यसनाच्या आहारी गेलेलं तन आणि अन्यायाने मिळवलेलं धन, तीनही काही कामाला येत नाही. धन मिळवायचे ना कष्टाने मिळवा, शरीर कमवायचे ना योग्य आहार आणि व्यायामाने मिळवा. आणि खरं सांगू का, मलिन झालेलं मन जर शुद्ध करायचं असेल ना तर भगवान परमात्म्याची उपासना करा. विठाला विठाला. कारण सांगतो तुम्हाला, शरीर बिघडेल असं अन्न खायचं नाही, विचार बिघडेल. नाना काय झालं? माझं बिघडलं. आमचं चालू द्यायचं. बर, उठाला. मी तुम्हाला सांगत होतो, शरीर बिघडेल असं अन्न, मन बिघडेल असं विचार आणि मनस्थिती बिघडेल अशा माणसांची संगत कधीच करायची नाही. अन्न सात्विक घ्या, काय होईल? मन चांगलं राहील, शरीरही चांगलं राहील आणि संगत चांगल्या लोकांची काय. हा क्रमच आहे बरं का, हा काय मी मनाने सांगत नाही शब्दपूर्वक तुम्हाला. मी काय बोललो ऐका, शरीर बिघडेल असं अन्न खायचं नाही, मन बिघडेल असा विचार करायचा नाही आणि मनस्थिती बिघडेल अशा लोकांची संगत करायची नाही. संगत सात्विक लोकांची करा, अन्न शाकाहारी घ्या आणि विचार चांगले ठेवा. निश्चितपणे आयुष्याच्या वाटेवर पुढे जात राहाल. विठाला. महाराज बोलतात त्याचं कारण आहे बाबांनो, जसं अन्न तसं मन, जसं अन्न तसं मन राहतं. पहा, काहींचं मन परमार्थाच्या बाबतीमध्ये इतकं दृढ असतं, वारीची वार्ता कानावर आली की वारीची लगबग त्यांच्या मनात लगेच चालू होती. आणि बहुतेक काहींच्या मनात आता सुरू झाली. वारकऱ्याचं हो नाही तर नाही हो, पण दिंडीवाल्या अध्यक्षांची तर लगबग सुरू झाली. केलीच त्यांनी नाही लगबग करायची तर तुम्ही काय खाताल तिथं जाऊन? मग त्यांना नियोजन केलंच पाहिजे ना. मी काय असं कुत्सित भावनेने नाही बोल, नियोजना करता का होईना पण आता त्यांची लगबग सुरू झाली. महाराज बोलतात एक गोष्ट लक्षात घ्या, परमार्थामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ऐका, परमार्थ ज्याला चांगला करायचा आहे ना त्यांनी दोन गोष्टी सांभाळायच्या. काय? तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्या साधकांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आपलं मन शुद्ध असायला पाहिजे आणि आपलं मन समाधानी असायला पाहिजे. याचा अर्थ काय? मन मलिन होईल अशा गोष्टीचा अंगीकार करायचा नाही आणि समाधान बिघडेल अशांची संगत करायची नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे या दोन्ही गोष्टी होत्या. पहा, दोन्ही गोष्टी होत्या. शुद्ध मन होतं म्हणूनच महाराज म्हणू शकले, जाई वो तुमाते न करी सायास, जाई वो तुमाते न करी सायास.
भंडारा डोंगरावरती एकांतात आलेली स्त्री कामयाचना करती हे लक्षात आल्यानंतर तुकाराम महाराज त्या बाईला आई म्हणायला तयार होतात. ही शुद्ध मनाचीच पावती आहे ना. जाई ओतू माते न करी सायास, आम्ही सदैव सुडके म्हणणारे तुकाराम महाराज सुद्धा राणा धन सोनं काय चांदी असेल याला मी माती समान समजतो. कोण म्हणतोय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज महाराज तुकाराम महाराज म्हणते पाठवलेलं धन मातीच्या समान हे आपल्याला सांगावं लागतं आणि 2 तासाने पुन्हा मोजूनच घ्यावा लागत आहे. हे दुर्दैव आहे. असले खरं बोलतो म्हणून माझ्या नादी लागत नाही कोणी. नकोच म्हणत्याची हे आपलं दुगड पाडी. ना लय पटलं ना तुम्हालाही. पण ऐका, तुकाराम महाराज खरंच दारिद्र्यात जगत होते असं कुणी अर्थ लावायचं नाही बरं का. पहिली पत्नी असताना सुद्धा पुण्यातला श्रीमंत सावकार आपली मुलगी दुसवट्यावर देतोय. पहिली पत्नी जिवंत आहे तरी सुद्धा आपली मुलगी श्रीमंत सावकार दुसवट्यावर तुकाराम महाराजांना देतोय. एवढे तुकाराम महाराज श्रीमंत होते. महाराज लोकांनी फक्त तुकाराम महाराजांची गरिबीच सांगितली आणि तुकाराम महाराजांची गरिबी सांगत सांगत महाराज बी रडला आणि लोक बी रडावली. आणि तुकाराम महाराजांची गरिबी सांगत 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 सांगणारी श्रीमंत झाली. हे लय अवघड काम आहे. तुकाराम महाराजांकडे दोन्ही गोष्टी होत्या मला तुम्हाला सांगायचे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. काय होतं बरं का, या मनाला आहे ना सगळ्यात खोड जर कशाची असेल ना, कोणत्याही कार्याचं कर्तृत्व स्वतःकडं घेण्याची जी त्याची सवय ना, खोड म्हणूया खोड, ती सवयच मनाला घातक ठरते. प्रपंच करायला कुणी नाही सांगितला. सुखे करावा संसार आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. आहे की माझ्या पाठ, मी आपलं तेवढं कामापुरतच घेतोय. आता तुमची बी चूक नाही. हरिपाठ पाठ नाही तसली बी लागल्यात कीर्तन करायला, त्याला काय करावं. ह्याच्याकरता ते कॅमेरा नसलेला परवडतो. मला लगाम लावावा लागतो बळच. मनाला खोड असे कार्य करून थांबत नाही. कार्य कर्तृत्वाचा अहंकार तो ओढावून घेतो आणि हाच अहंकार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. हे लक्षात घ्या. ऐका, अहंकाराची 2 रूप आहेत. अहंकाराची 2 रूप आहेत. जर स्वाभिमान पुढे आला ना तर तोच स्वाभिमान कर्तृत्वाला जन्म घालतो आणि जर तोच अहंकार गर्वाच्या रूपाने पुढे आला ना तर कर्तृत्वान माणसाला सुद्धा माती खायला भाग पाडतो. त्याच्या जीवनाची माती करतो. कोण? अहंकार. म्हणून अहंकाराची 2 रूप आहेत. आपण कोणत्या रूपाचा आधार घ्यायचा हे आपण ठरवायचे. तुकाराम महाराज म्हटले ना, याचा धरीन अभिमान. हे अहंकाराने नाही म्हटले, हे स्वाभिमानाने म्हटले. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आणि
घरी, हा माझा शब्द आहे ना, स्वाभिमानाने वापरतात, स्वाभिमानाने, अहंकाराने नाही वापरत. ह्याचा कोण कसा अर्थ लावेल त्याचा महाराज भरोसा नाही बरं का. आषाढीला एका महाराजाला फोन केला, म्हटलं महाराज पंढरीची वारी तुम्ही कुठे आहेत? म्हणजे आहे माझ्या घरी. माझी वारी माझ्याच घरी, असा अर्थ नाही त्याचा. महाराज बोलतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, उपवास पारणी राखीला दारवंटा. त्याच्यामध्ये काय काय केलं तर महाराज बोलतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मी एकच तुम्हाला सांगतोय, परमार्थामध्ये कार्य करावं पण कार्यकर्तृत्वाचा अहंकार घेऊ नये, ही भूमिका पारमार्थिकाची असली पाहिजे. पण ऐका, या मनाचं वैशिष्ट्य असे, पहा मनाचं वैशिष्ट्य असे, मन जिकडं जायला पाहिजे तिकडं जात नाही. मनाकडे लिंता पटकन येत नाही महाराज, मनाकडे नम्रता पटकन येत नाही, पण मनाकडे अहंकार पटकन धावल्याशिवाय राहत नाही, किंवा मन अहंकाराकडे धावल्याशिवाय राहत नाही. म्हणून तक्रार करावी लागली, तक्रार. काय 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 करीतो या मना, काय काय करीतो या मना, परी नाही नारायणा, त्याची करी विवंचना, देऊ पकळना दलिले, भलतिया सवे भावे सैराट, भलतिया सवे भावे सैराट. काय करतो मन? महाराज बोलतात सैराटासारखं धावतं. आलो पुन्हा मी जाग्यावर, एवढा गैराट नाही. महाराज बोलतात सैराटासारखं मन धावतं. मग एक काम करा ना, मनाला नको त्या गोष्टीची संगत, नको त्या गोष्टीचा छंद, नको त्या गोष्टीची सवय लावू नका. कारण तुम्हाला सांगतो का, या मनाचं वैशिष्ट्य असे बरं का, एकतर याला कोणती गोष्ट ते मनावर घेत नाही. मन कोणती गोष्ट मनावर घेत नाही, आणि घेतली मनावर तर पुन्हा ती सोडित नाही. आता प्रमाणात देऊन लय वेळ जाईल, पण आता मी त्याच्यात वेळ घालवित नाही. अहो मनाचंच काय घेऊन बसला तुम्ही. हे मन कोण आहे तुम्हाला सांगू का? आपली जी इंद्रिय आहेत ना, इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, या इंद्रियांचा तो राजा आहे. मन सुद्धा इंद्रिय बरं का, पण तो राजा आहे, राजा. मन राजा महाराज, मनू राजा एक देहपुरी. या देहपूर नगराचा मन कोण आहे? राजा आहे. मग यथा राजा तथा प्रजा. राजा जाग्यावर नाही तर प्रजा काय करेल? मग प्रश्नच आहे का नाही? इंद्रिय जागाव नाही, खाऊ नाही ते खाऊशी वाटते, करू नाही ते करूशी वाटते, पिऊ नाही ते पिऊशी वाटते. कसा परमार्थात मेळ बसल का? मग लागलेली सवय मग तुटत नाही तुटत. काहींची घातलेली माळ तुटती पण सवय नाही तुटत. लय अहो तू बरं उगीच नाही म्हणले, पडिले वळण इंद्रिया सगळं. एकाला गाठ आलती, गाठ इथं पायाच्या मध्ये गाठ आलती. औषध उपचार केला की गाठ जाग्यावर जिरायची. औषध उपचार केला की गाठ जाग्यावर जिरायची. आणि औषध खायची बंद केली की महिन्या 2 महिन्यांनी गाठ पुन्हा वरती यायची. गाठ काय त्याची गाठ घेतल्याशिवाय राहत नसायची. महिना 6 महिना जरी ती इकडं तिकडं जिरली
की पुन्हा 6 महिन्यात ती जी हारी घालायवर पुढंच यायची. एकाने त्याला सांगितलं, म्हणला येड्या तुला खरं सांगू का, हे औषध उपचार किती बी कर, औषध उपचार कितीही कर, औषधं खाणारे तोपर्यंत गाठ राहणार आहे, आणि औषधं बंद झाली की गाठ पुन्हा वरतीच येणार आहे. तो म्हणला हेच घडतंय, तू काय नवीन सांगतोय, माझी तक्रारच ती, मी करू काय. तो म्हणला एक काम कर गड्या, औषधं खायची बंद कर, मी तुला सांगतो बीडकड जा, बीडकड तिथं जायचं आणि एक चांगला डागण्या देणारा माणूस, डागण्या कळतं ना, सळ्या सळ्या सळ्याने तापून लाल बुंद सळई करायची, त्याला काय द्यायची, अशी डागणी द्यायची. तो म्हणला गाठ एकदा जळाली ना, त्याची पाळं मुळं जळाली की पुन्हा गाठ तुझी गाठ घेणार नाही. त्याला पटला होते. दौंडला इष्टी धरली, बीडला पोचलं, पोचवतो की आता 12ला संपवायचे म्हणले. बीडला पोचलं, पोचल्यावर नेमकं ते गाडीतून उतरलं. उतरल्यानंतर आता तिथंच एक न्हाव्याचं दुकान होतं. न्हावे दादानी पाहिलं, माणूस जरा नवीनच दिसतंय राव म्हणलं. पण पुढे गिऱ्हाईक होतं ते आपलं चालू होतं. माणूस गेलेला माणूस तासाने पुन्हा आला. पण आल्यानंतर ते चेहरा पार त्याचा रडवेला झाला होता. असं चालतं काय माहिती का, तू ज्याच्याकडे आलता ना, तू 8 दिवसाकरता गावाला निघून गेलता. म्हणला दौंड कुडन, बीड कुडन, मी आलो कुणीकडून, ज्याच्याकडे आलो त्याचीच म्हणलं आता गाठ नाही म्हणल्यावर कसं व्हायचं राव. म्हणला आता काय करायचं, आता काय करायचं. बेकार तोंड करून पुन्हा निघालं ते आपलं इष्टी स्टँडकडं. पण ते न्हावे दादाच्या दुकानाच्या बाहेर पाण्याचा असा एक ड्रम होता. पाणी पिलं ते, आणि पुन्हा न्हावे दादाच्या लक्ष गेल्यावर आता गिऱ्हाईक नव्हतं. न्हावे दादा म्हणले राम 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 म्हणले. लय बेकार तोंड करताय तुम्ही. एक तर पहिलीच गोष्ट, मी तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय, नाही बघताल तर काय करताल म्हणला. मी हेच आलोय पहिल्यांदाच आलोय, त्याच्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणला. मी पहिल्यांदाच आलोय, त्याच्यामुळे तुम्ही मला पहिल्यांदाच बघताल. चेहरा काय एवढा पडलाय तुमचा, कोण आहात, कुठून आलात, सगळं सांगून झालं. तो म्हणला खरं सांगू का, मी आलोय दौंडूर म्हणला, बीडला आलो राव, एवढ्या लांबचा प्रवास केला. माझ्या पायामध्ये गाठ आहे, ती गाठ मला सांगितलं इथं डागण्या घ्या देणारा माणूस आहे, मग ती डागण्या करता मी आलो. पण खरं सांगू का, एवढ्या लांबून प्रवास करून मी आलो, पण डागण्या देणारा माणूसच नाही राव. गाठीने तो पुन्हा वर तोंड काढलंय म्हणला. मेलेलं बरं असलं ते फणफण करतंय, दुखतंय म्हणला. लईच बेकार तोंड करून उगं एवढं त्यांनी सांगितलं. एवढं बेकार तोंड करून सांगितलं. न्हावी दादाला त्याची दया आली. न्हावी दादा म्हणला होय रे, मला काय म्हणायचे, तुझं म्हणणं बरोबर आहे का, इतक्या लांबून आलाय तू, आता तसंच जायचं. मला काय म्हणायचे, डागण्याच घ्यायला आलता ना, दुसरं काय काम नाही. नाही तेवढ्या करताच आलोय राव, इकडं काय सोयरा काय धायरा, इकडं लांब यायचं काय कारण आहे, तेवढ्या करताच मी आलोय. ते म्हणलं मग ऐक, डागण्या मी पण देतो. हे ओळखी पाळखीचे आले की मला विचारतात, मग गिऱ्हाईक नसलं की मीच कधी कधी घरी घेऊन जातो. बघितले बऱ्याच वेळा मी डागण्या कशा देतात. डागण्या मी देईल तुला, तुझी गाठ मी बरोबर तिथंच डागणी देईल म्हणला. पण माझी एक आट आहे. काय, हा धंदा करणारा एकच माणूस आहे हे सगळ्या गावाला माहिती. डागण्या द्यायच्या म्हणजे गुदगुल्या नाही करायच्या. तापलेल्या सळया त्याच्या त्या गाठीवून फिरवायच्या, लाल बुंद झालेल्या. न्हावी दादा म्हणला हे बघ, फक्त गोळ्या उडाचे सळया माझ्याकडे नाही, आणि त्या कुठं असतात ते मला बी माहिती आहे म्हणला. मागच्या खिडकीत ठेवलेल्या असते. खिडकी उघडी असली की तुझं नशीब चांगलं. चल, पण ऐक, तू ओरडायचं नाही. तू ओरडला की बाकीची म्हणतील शेजारची, अरे हे तर गावाला गेले आणि डागण्या दिल्या कोणी. मी त्याचा धंदा चालू केला ही त्याला जर कळलं, त्यांनी दुसऱ्या 2 टापऱ्या इथं आणल्या तर माझी वाट लागेल. माझी तुला हात जोडून विनंती म्हणला, मी डागण्या देतो पण तू ओरडायचं नाही. ठरलं दोघाचं बरं का. आता गाठीला डागण्या द्यायच्या, डागण्या ठरलं दोघाचं. गेला तो बरोबर मागच्या दाराने,
दार तर बंदच होतं पण खिडकी उघडी होती, तिथं डागण्या मांडलेल्या होत्या त्या 2 सळया. त्यांनी सळया घेतल्या, तिथलाच कोळसा पेटावला आणि जी लाल बुंद तापावल्या त्या लाल झालेल्या सळया बघितल्या की दोंडवालं म्हणायचं बहुतेक आम्ही जातो आमच्या गावा. आता मरायचीच पाळी दिसतोय म्हणला. तो लागला कराय दावा. आपलं काय खरं नाही म्हणलं. काय लाल झालं रे बाप रे बाप म्हणला. काळजाचं पाणी पाणीच झालं त्याचं. आता मी जगत नसतो, आता मी जगत नसतो. नावी दादा म्हणला हे बघ तापल्यात, त्या तापल्यात, मी तुला डागण्या देणार आहे. ठरलंय काय आपलं? ओरडायचं नाही. मी ओरडलो, तू ओरडला तर गावभर कळल. दुसऱ्यानेच उद्योग चालू केला, माझ्या धंद्यावर परिणाम होईल. पाया पडून सांगतोय, तुझी दया आली म्हणून हा उद्योग घेतलाय हातात मी. तुला ताप काहीच देणार नाही म्हणला. बरोबर मी जिथं गाठ आहे ना तिथंच मी डागण्या देणार. बस नीट चल. बसलो. बसल्या म्हणला कोणचा पाय? म्हणला उजवा. पसर. उजवा पाय त्याने पसरला, गाठ दावली आणि डागण्या त्या सळ्या जशा जवळ आलेल्या बघितल्या. त्याने दोन्ही डोळा असं गच्च झाकलं, हाताने धरलं, जी तोंड इकडे केला. म्हणला मेलो रे. तो म्हणला हे बघ एवढं बी आरडू नको. तू या डागण्या द्यायच्या आधीच एवढा आरडतोय. डागण्या दिल्यावर तुझी काय अवस्था होईल? अजिबात ओरडायचं नाही, शांत राहायचं. शांत नाही नाही म्हणला अजिबात ओरडणार नाही. त्याने तोंडातला रुमाल काढला आणि तोंडात म्हणजे खिशातला रुमाल काढला आणि तोंडात असा दाबला. ओरडायचं नाही म्हणला. आपलं पक्क ठरलंय. तो म्हणला मग देऊ का आता? दागू का आता जखम? गाठीवर फिरू का डागणी? म्हणून त्याने जशा डागण्या त्या लाल बुंद झालेल्या सळया काढल्या आणि काढलेल्या सळया आता कुठं लावाव्यात? कुठं लावाव्यात? त्याच्या गाठीवर लावा का नाही? त्याच्या गाठीवर लावा का नाही? पण ही कोण होतं? नावी. आबासाहेब जुन्या काळातली सवय. असं नाही, आता हे जुन्यांनाच कळल, खुर्चीत बसणाऱ्याला नाही कळायचं. सावध म्हणला, सावध. ओरडाय अजिबात नाही म्हणला. उरक ना, ह्याच्यावर घालवला टाईम. कुरा 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 कुरा. म्हणून त्याने जसं डोळं झाकलं, तोंडात रुमालाचा बोळा असा गाठला, याने डागण्या घेतल्या आणि आता त्याच्या जखमव त्या गाठीवर जशी डागणी फिरवायची ना, पडिले वळण इंद्रिया सकळ. हे सांगतोय मी. त्याने सळया घेतल्या आणि नेहमीच्या सवयी सारख्या जसा आपल्या पिंडरीवरच अशा घासल्या. ओ आराम म्हणला, मला अजून डागण्या नाही दिल्या, तू का आरडतोय? म्हणला माझं सालपाट निघालं, उठ. हे कामाचं नाही. महाराज बोलतात, मनाला नको त्या सवयी लावताल तर त्या सवयी सुटणार नाही. म्हणून महाराज बोलतात, एक काम करा, ऊर्ध्वगतीला जायचे ना तुम्हाला, उद्धार करून घ्यायचा आहे ना, मग हा उद्धार की पतन हे तुमच्या मनावरती अवलंबून आहे. मग नको त्या संगतीत मन घालवण्यापेक्षा मी सांगतोय ते काम करा. याच मनाला साधूची संगत एकदा घडू द्या, उद्धार होईल. अभंगाचं पहिलं चरण. गती अधो गती मनाची हे युक्ती. गती अधो गती मनाची हे युक्ती. गती अधो गती
दाजी आज चालिका असं म्हणते माहिती का, वायरलेस फाट्यावर आमची वाट बघत तासभर गडीत तापले, ते तापल्यामुळं आता ते धारच लावली. विठाला तुकाराम महाराज बोलतात, गती अधोगती मनाची हे युक्ती. पतन उद्धार संघाचा महिमा असेल तर संघ कोणता लावायचा, कोणता? महाराज बोलतात, मन लावा एकांती साधू संगे. ऐका बर का, हे संगत सामान्य समजू नका. पतन की उद्धार ही केवळ तुमची संगत ठरवणार आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा वेश्येची संगती घडली, परिणामी आजामेळाला पतनाला जावं लागलं. वेश्येचीच मुलगी कान्होपात्रा पण वारकऱ्याच्या संगतीत आली, तिच्या जीवनाचा एवढा उद्धार झाला, पांडुरंग परमात्म्याने आपल्या जवळ तिला स्थान दिलं. आजही वारकरी दर्शनाला जाताना अगोदर तरटीच्या वृक्षाचं दर्शन घेतो का, तिथे आहे कान्होपात्राची समाधी. म्हणून मी तुम्हाला बोललो की ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यानंतर सुद्धा आजामेळासारखा ब्राह्मण पण वेश्येच्या संगतीत गेल्यामुळे त्याचं पतन झालं. पण त्याच वेश्येच्या कुळामध्ये जन्माला आलेली श्यामा नायकिनीची पोर, जिचं नाव कान्होपात्रा, वारकऱ्याची संगत घडली. परमात्म्याने इतकं जवळ तिला स्थान दिलं, स्वतःच्या जवळ तिला समाधी दिली. हा सगळा आहे संघाचा महिमा. विठाला पतन उद्धार संघाचा महिमा, 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 पतन उद्धार संघाचा महिमा. त्याच्या वेळाधमा संघसेवी संघदेवी, आधमा संघदेवी संघदेवी, त्याच्या वेळाधमा संघसेवी संघसेवी संघदेवी, आधमा संघसेवी संघदेवी संघदेवी. माझी वाणी तुझ्या वर्णी गुणगान, माझी वाणी तुझ्या वर्णी गुणगान, माझी वाणी तुझ्या वर्णी गुणगान, माझी वाणी तुझ्या वर्णी गुणगान. महिमा असेल तर आपण संघ कसा केला पाहिजे, चांगलाच केला पाहिजे ना. पण बऱ्याच वेळा घडतं काय माहिती का, इच्छा नसताना सुद्धा वाईटाची संगती करायची वेळ येतीच ना. 12 गाव फिरायचं म्हणलं, मग आता काय करायचं, सगळं काय ठरून थोडंच होणार आहे. नाही त्याच्या घरी जावं लागतं, नाही त्याच्या घरी जेवा नाही ती खावं लागत नाही म्हणलं, मी नीट ध्यान देऊ नाही भलतीकडे नेऊ नका लगेच. नाही त्याच्या घरी जाऊनही कधी कधी जेवावं लागतंच ना. हे पण तुम्हाला खरं सांगू का, ऐका, वाईटाची संगत आपल्या वाट्याला आले म्हणून फार वाईट वाटून घेऊ नका. देवाजवळ जाऊन जर नारळ फोडला आणि फोडलेला नारळ जर नासका निघाला तर मोकळ्या मनाने आपण तिथंच ठेवतो आणि पावला म्हणून निघून येतो. तसं कधी कधी आपल्या वाट्याला नासक नारळ आलीच, नारळ कळली नाही तर वाईट वाटून घ्यायचं नाही. जिथं भेटली ती तिथंच सोडून द्यायची आणि आपली वाटचाल पुढं चालू ठेवायची. करावी लागते राव इच्छा नसताना काही काहींची संगत. बरं कधी कधी दुर्दैवाने, आता परमार्थिक उंचीवर बोलतोय, कधी कधी दुर्दैवाने असं घडतं, तुम्हाला मागे ओढणारे परके नसतात. महाराज माझ्या आधी तुम्ही कसं काय बोलला, आपल्याला मागे ओढणारे परके नसतात, आपलेच असतात. त्याकरता हुशारी करायची काय, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले
आपले हे ओळखायला शिकायचं. इच्छा नसताना कधी कधी अशी संगत करावी लागती. मित्रमंडळी विरोधात जातात याच्यात नवल नाही. कधी कधी आपल्या वाट्याला नातीच अशी येतात, रक्ताच्या नात्यातली माणसं, पण आपल्या समवेत चालण्याच्या ऐवजी आपल्या विरोधात कुरघोड्या करण्यात सगळ्यात पुढे असतात. ज्या पांडवांना ज्या कौरवांनी त्रास दिला ते कौरव त्यांच्या रक्ताच्याच नात्यातले होते. जर चुकून आपल्या वाट्याला आलेच तर समजायचं त्यांचीच वंशावळ अजून जिवंत आहे. वाईट वाटून घ्यायचं नाही. अशी नाती कशी हाताळायची ती हुशारीने ठरवायचं. ते नाती कुणी टाळली हो? कुणीच नाही टाळली. तुकोबाराय बोलतात ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठविती विठोबाचे. ऐका, नातं कसं असावं? नातं समज देणारं असावं, गैरसमज वाढवणारं नसावं. नातं आपल्यात चांगला बदल घडवून आणणारं असावं, आपल्या किरकोळ चुकी करता आपला बदला घेणारं नसावं. नातं हे कौतुकास्पद असावं, नातं हे संशयास्पद नसावं. नातं आपल्याला पावलोपावले आनंद देणारं जरी नसलं तरी ते नातं आपल्या वाट्याला दुःख देणारं नसावं. अशी नाती असावीत. नाही तर काही नाती अशी असतात, नात्यातली ह्यातली अशी बरीच असतात. नात्यातली ती नाती गोत्यात आणल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच म्हटलंय का काय मला बी कळत नाही. नाती गोती. विठ्ठल विठ्ठल तुमच्याशी महाराज बोलतात. एक लक्षात घ्या, संगत कोणाची करायची ते ठरवा. चुकीच्या माणसाची संगत करताल ना तर ती तुमच्या बी कामाला येणार नाही आणि त्याच्याही कामाला येणार नाही. खळाची संगती उपयोगाची, खळाची संगती उपयोगाची, खळाची संगती उपयोगाची, खळाची संगती उपयोगाची. त्याच संगे अपना पाय त्याच संगे अपना त्याच संगे खळाची संगती उपयोगाची, 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 ऐका, महाराज बोलतात संगत चांगली का करायची असते. बिभीषण रावणाचा भाऊ आहे, पण संगत घडली हनुमंतरायांची. त्याचा परिणाम रामदर्शन त्याच्या जीवनामध्ये वाट्याला आलं. विचार जर केला ना, मी बोलून गेलो, वेश्येची मुलगी, संतांची संगत, उद्धार झाला. हीन कुळात जन्माला आली ती शबरी, हीन कुळात जन्माला आलेली शबरी, पण मातंग ऋषीची भेट झाली. परिणामी एक दिवस तिच्या आश्रमात रामप्रभू स्वतः चालत आले, ती गेली नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. खरं सांगू का, तिचं ते रूप, तिची ती हीन जाती पाहिली आणि मातंग ऋषीचे शिष्य बोलतात, गुरुजी बिघालड. आपलं गुरुजी
बिघडलं. हीन कुळातली स्त्री ती कशाला आश्रमामध्ये घेतली, काय कारण आहे तिला घ्यायचं? पण मातंग ऋषींनी सुद्धा तिच्या मनातला भाव पाहिला. ऐका, हा तिच्या विषयीचा कुभाव मातंग ऋषींच्या शिष्याच्या मनात ज्यावेळेस आलं ना, त्यावेळेस प्रकार असा झाला, ते स्नानाला गेले पंपा सरोवरावरती, तर सगळं ते पाणी आहे ना रक्ताळलेलं होतं. आश्चर्यचकित झाले, रोज ज्या पंपा सरोवरावरती स्नान करतोय त्याच पाणी एवढं दूषित झालं कसं? मातंग ऋषीला जाऊन विचारतात काय हा प्रकार आहे, आणि मग मातंग ऋषी सांगतात ते पाणी पुन्हा पूर्वत व्हावं असं वाटत असेल तर एक काम करा, शबरीच्या पायाचे जल, तिचा जलाभिषेक करा आणि तिच्या पायाचे जल ते पाणी पुन्हा त्या पंपा सरोवरावरती नेऊन सोडा, पाणी पूर्ववत होईल. हीनकुळातली शबरी, पण हे तिच्या वाट्याला यायचं कारण काय? एकच कारण, तिच्या जीवनामध्ये घडली मातंग ऋषीची संगत आणि सेवा. बर का, आता हे सांगायला एवढा वेळ नाही. ती भिल्ल कुळातली येती, घर सोडायचं काहीच कारण नव्हतं, लग्न ठरलं होतं. लग्नाच्या आधी 4-5 दिवस जनावरांची दावण तिने बघितली, कधीच न पाहिलेली. सहज सेवकाला विचारलं, ही जनावरांची दावण कधीच नव्हती, एवढी का आणली? आणि मग तो सांगतो, तुझ्या लग्नाला जे पाहुणे येणार आहेत ना, त्या पाहुण्यांकरता मेजवानी या जनावरांची. अंतकरण तिचं द्रवलं, ती विचार करते, अरे माझ्या लग्नाकरता जर या जनावरांचा जीव माझे वडील घेणार असतील तर त्यापेक्षा मी लग्न न केलेलं बरं. म्हणणारी शबरी कुठं? बोलूच काय पुढचं मत? आपल्या लग्नाकरता जनावरं मारली जात असतील आणि ते जेवण जर आपल्या लग्नाकरता जर पाहुण्यांना घातलं जात असेल तर ती जनावरांच्या मरणाला जर मी कारणीभूत ठरत असेल तर लग्न न केलेलं बरं. म्हणणारी शबरी कुठं? आणि गोड खाऊन खाऊन कटाळा आला म्हणून पाहुण्यांना काहीतरी तिखट करा म्हणणारा नवरदेव कुठं? तुला लईच गोड खाऊन कटाळा आलाय तर हिरव्या मिरच्या खा ना येड्या. सगळ्यात तिखट त्याच आहेत, काळ्या खा. आपलं काय म्हणणं ना, मी का बोलतोय? झाला ना उद्धार तिचा. कशाचा परिणाम? संत संगतीचा. रामप्रभूंना ज्यावेळेस ती विचारते ना, प्रभू, एक तर रामप्रभू बोलतात, बोल शबरी, तुला नेमकं मी काय देऊ? ती बोलती, ज्याच्या करता आजपर्यंत मी श्वास जिवंत ठेवले होते ना, शरीर मी ज्यांच्या करता ठेवलं होतं ते तुम्ही माझ्या समोर आहेत. आता मला कोणाचीही गरज नाही. माझ्या शरीराची कापुराची वाती अशी समाप्ती केली तरी चालते. मला दुसरं काही नको. माझं शरीर पूर्ववत नको. नको ते सौंदर्य, नको ते तारुण्य. पण प्रभू, जर तुम्ही माग म्हणून जर माझ्या मागेच लागला असताल ना, तर मी एकच मागेल तुम्हाला. काय? मला द्यायचे तर नवविधा भक्तीचं दान द्या. कोण बोलती? शबरी. आणि मग रामप्रभू तिला नवविधा भक्ती सांगतायत. तुम्ही भागवतातली नेहमी ऐकली, मी रामायणातली सांगतोय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आचरणम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम ही आहे भागवतातली नवविधा भक्ती. रामप्रभू रामायणामध्ये भक्ती सांगत असताना जी नवविधा भक्ती सांगतात ना, त्यातली पहिली भक्ती ऐका. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी भगती मम रति कथा प्रसंगा. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रति मम कथा प्रसंगा. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रति मम कथा प्रसंगा. थोडक्यात जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, मन लावा एकांती साधू संगे, तिच्या जीवनात ते घडलं. स्वतः परमात्म्याने प्रलोभन दावली,
पण तरी सुद्धा तिचं मन प्रलोभनाला बळी पडलं नाही. एवढं तिने मन जतन केलं. तुकाराम महाराज बोलतात तेवढं मन तुम्ही जतन करायला शिका. जतन करा जतन करा जतन करा नानाचा बाणा कधी बी तयार होता. फक्त आपण ताना नाही त्यांना वेळ देत नाही. हाच घोटाळा आहे आपला. हा मी थोडा शांत का झालो याचं कारण तुम्हाला सांगतो. 10:20 कीर्तन सुरू झाले आणि मध्ये पुन्हा 15 मिनिटं लाईटीने घोटाळा केलता. हे मी 11:30 वाल्यांना आलेल्यांना सांगतोय. 12चा काटा काट्यावर गेला हे मला बी माहिती. त्याच्यामुळे थोडं 10-15 मिनिटं अलीकड पलीकड होणार आहे. तसं 2 वाजवेल, भांडवलाला तोटा नाही भरपूर आहे. पण कुणीतरी मला म्हणण्याच्या आत वाजल्या की 12 कोण म्हणलं जाऊ द्या ना घरा. 15-20 मिनिटं कळ काढा जरा. हा मला वाटतं मी थोडं 15-20 मिनिटं कीर्तन ज्यादा जर सांगितलंच तर 10-5 कोटीचं नुकसानच होईल. असं काही नाही. हा विठाला विठाला बोलतात जतन करा धावते सैरा ओढाळते. मनाचं वैशिष्ट्य असते ते सैरा वैरा धावणारच आहे. तुम्ही बहिणाबाईंची एक कविता जुन्या काळामध्ये ऐकली आहे पा. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकलं हाकलं फिर येतं पिकावर. आणि महाराज लोकांनी कविता अशाच म्हणायची असते. टाळ पाकवा जाऊ म्हणायच्या नाही, एक तर म्हणायच्याच नाहीत. तुम्हाला या तेवढ्या परिचयाच्या ओळी आहेत म्हणून मी तुमच्या समोर मांडल्या. तू का म्हणे नामा म्हणे एवढं गोडावून भरून पडलंय भाऊ तू काय म्हणे. लोकाला बी असली खोड लागली आहे. लय स्पष्ट बोलतो पण ती पुढे आमची बी झाल्यात हुशार. मी आज अभंग हा वर्ष श्राद्धाला ऐकलाय कधी? कधीच नाही ना. महाराज लोकांचं ठरलेलं गणित आहे काय
एखादी माता असेल तर लेकुराचे हित, वडिलांचं असेल तर बाप करी जोडी लेकुराचे ओढी. ह्या दोन अभंगाची एवढी वडावडी महाराज लोकांनी केली, नाही तर याच्यासाठी केला होता. लोक पिऊन मेला तरी तू म्हणतो याच्यासाठी केला होता 8 तास. तुला आहे का मेळ कशाचा? लय अवघड काम झाले आता. तरटे नाना धंद्यातली गणित उघडी नाही करावं. तू वर्ष श्राद्धाला गेला तरी आई सांगतो, 10व्याला गेला तरी आई सांगतो, सप्त्यात आणला तरी तू आईच सांगतो, मध्ये आधी घातला तरी तू आईच सांगतो, काल्याचं कीर्तन दिलं तर तिथं बी तू आईच सांगतोच म्हणायचे मला. मग तुम्ही माझ्याकडे काय बघता? हे आहे शितोळे महाराज, खरं सांगा, आई वडील कीर्तनाचे विषय होते नव्हते आणि ते नाहीत. महती सांगावी इथपर्यंत अभंग गायले तेवढंच मांडावं. कारण महाराज बोलतात कोणत्याही कीर्तनाचा उद्देश एकच असावा, जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण दयाचे, गायन गुण दयाचे. विठ्ठला महाराज बोलतात जतन करा धावते सैरा ओढाळते. ते धावणारे जगाच्या बाजारामध्ये, जगराहाटीमध्ये ते धावणारे, पण ते किती धावाधाव करणार असलं ना तरी त्याला कुठं स्थिर करायचं हे मात्र तुमच्या हातात आहे. तुकोबरायांनी स्वानुभव सांगितला, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. महाराज बोलतात एकदा मन परमात्म्याच्या चरणावर जर स्थिरावलं ना, मी खात्रीने सांगतो जगरहाटीमध्ये वर्तन करत असताना तुमचा मान होईल, अपमान होईल, कुणी निंदा करील, कुणी स्तुती करील, त्याचा परिणाम तुमच्या मनावर होणार नाही. आता याची पुढे जाऊन बोलतो तुकाराम महाराज बोलतात, बाबांनो, मान दिला म्हणून तुम्ही छाती काढता आणि अपमान केला म्हणून तुम्ही एकमेकावरती कधी कधी हात उगा राहायला पाहता. मला खरं सांगा, जो मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. अरे देणारा देऊन देऊन काय देणार आहे, नेणारा नेऊन नेऊन काय नेणार आहे, हे कळायचं कधी. पण मान अपमानामध्ये आपली एवढी, मान अपमानाचं नाट्य आपलं एवढं नटलं, त्याच्याकरता तर महाभारत घडलं ना. माझा करू का 12:15 महाभारत चालू, तवर तिकडली तिकडं अपहरण चालू होईल. मग चलू द्या म्हणताल तुमचं चालायचे तवर. महाराज बोलतात मान अपमान मनाचे लक्षण. बरं आता मला खरं सांगा, आजच्या काळामध्ये मान कोणाला आहे? थोडं वास्तव बोलतो बरं का. आजच्या काळात मान कोणाला आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात धनवंता लागी सर्व मान्यता ही जगी. पण ऐका, जीवनाला श्रीमंतीचा साज जरूर असावा, पण खरं सांगू का, संपत्तीचा माज मात्र बिलकुल नसावा. याचं कारण तुम्हाला सांगतो, या सृष्टीमध्ये तुम्ही पाहुणे म्हणून आलात. पाहुण्यासारखं राहायचे आणि पाहुणा जसा घाईत निघून जातो तसं तुम्हाला इथून निघून जायचे. मग तुम्ही निघून गेल्यानंतर तुमची राख झाली का माती झाली ही सुद्धा तुम्हाला कळणार नाही. मग महाराज बोलतात, अरे मान अपमान काय घेऊन बसला तुम्ही? उलट ऐका, परमार्थाच्या मार्गावरती चालत असताना त्या मार्गावरचे तुम्हाला गतिरोधक सांगतो, स्पीड ब्रेकर. हा शब्द माझा नाही बरं का, तुकाराम महाराजांचा आहे. महाराज बोलतात मान अपमान गोवे, गोवे म्हणजे अडथळा, मान अपमान गोवे अवघे गुंडून ठेवावे, हेची देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. मी कीर्तनाला इथून सुरुवात केली की परमार्थाच्या वाटेवर चालताना 2 गोष्टी सांभाळाव्यात. एक तर शुद्ध मन असावं आणि समाधान असावं. त्याची परमार्थाची वाटचाल यशस्वी घडते. जगाची तिकडं उलथा फालत काही हो द्या. महाराज, दुष्काळ पडला, बायको अन्न पाण्या वाचून मेली पार, एक मुलगा अन्न पाण्या वाचून मेला, पण तरी तुकोबरायांचं समाधान ढळायला तयार नाही आणि आपलं टिकाय तयार नाही. म्हणतोच ना आपण, त्याचं वर्म तुकाराम महाराजांनी सांगितलंय. महाराज काय बोलतात माहिती का?
सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेरे सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान वसुख द्यालो सर्व घडलं माझ्या जीवनामध्ये नामचिंतन, त्याचा परिणाम माझ्या वाट्याला कधी असमाधान आलं नाही. हे नामचिंतन घडलं कसं? बोलतात बाबाजी चैतन्याची माझ्यावरती कृपा झाली. महाराज तेच बोलतात, मी अनुभवाने सांगतो, मन लावा एकांती साधू संगे. हरिपाठातली 2 प्रमाणे महाराज, संतांचे संगती मनोमार्ग गती तर परमात्मा मिळेल, पण मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाने चालला तर वाट्याला काहीच येणार नाही. हा ऐका, मनाने नाही चालायचं, संतांच्या मताने चालायचं, पण चालताना मनाच्या वेगाने चालायचं. का? हे मिळलंय, कधी संपेल याचा भरवसा नाही. म्हणून मनाच्या वेगाने चला आणि मुक्काम गाठा आणि म्हणा आलो निजाच्या माहेरा. विठ्ठला महाराज बोलतात, मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तेची करे. मग ऐका, लाविल्या ध्यान तेची करी हे जर मनाचं वैशिष्ट्य आहे, तर त्या मनाला गोविंद गोविंद या नामाचा लावायचा छंद. याचं कारण सांगतात महाराज. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधू 84चा. बडोबार खुमाये हरी बडोबार खुमाये बडोबार खुमाये बडोबार खुमाये बडोबार खुमाये हरी बडोबार हरि विडोबार घोल श्री कानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु आजची वर्ष श्राद्धाची जी संकीर्तन सेवा होती, या नानखेले परिवारातील आदर्श मातृत्व कुसुमबाई बबनराव नानखिले यांचं गतवर्षी आजच्या तिथीला दुःखद निधन झालं. आणि एक आद्य कर्तव्य म्हणून परिवाराने आजचं हे वर्ष श्राद्धाचं नियोजन केलं. चिरंजीव सतीशराव असतील, सुनीता, कविता, वैशाली 3 कन्या आहेत, सुमित, सुजित नातू आहेत, सारिका त्यांच्या सुनबाई आहेत, बबनराव असतील, गणपतराव, पोपटराव हे त्यांचे दीर आहेत. खरं तर या कार्यक्रमाचा जो योग आला तर याच परिवारातील ज्येष्ठ सदस्य हरिभक्तीपरायण पोपट तात्या नानखिले यांच्यामुळे हा कीर्तन सेवेचा योग आला. खरं तर एखाद्या कुटुंबातून एखादं मातृत्व जाणं एवढं सामान्य समजू नका.
जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला शिक्षण मिळेल, जगाच्या बाजारामध्ये शिक्षण तुम्हाला मिळेल, पण जगाच्या बाजारामध्ये संस्कार मिळेल याची शाश्वती नाही. त्या संस्काराचं आद्य विद्यापीठ म्हणजे 4 भिंतीतलं तुमचं घर आहे. आणि त्या विद्यापीठाचा कुलगुरू जर कोणी असेल ना तर आई, की जी खऱ्या अर्थाने लेकरांना घडवते, वाढवते, सांभाळते आणि मायेच्या धाग्याने त्यांच्यावरती संस्कार करते. हा संस्काराचा पाहणा खऱ्या अर्थाने आज इथे आटलेला आहे. उलट आज असं म्हणावं वाटतंय की इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय बबनरावांनाच या दोन्ही भूमिका पार पाडायच्या. कारण एक लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना आपल्या वाट्याला जी सुख आली त्याहीपेक्षा अधिक सुख आपल्या लेकरांच्या वाट्याला यावं. आणि आपल्या वाट्याला जी दुःख आली त्यातलं एकही दुःख लेकरांच्या वाट्याला येऊ नये हे ज्याला वाटतं ना त्याला आईबाप असं म्हणतात. नाहीतर आज ते मी काय आता आधी काही वेळ घेणं संयुक्तिक ठरणार नाही. सख्खा भाऊ पक्का वैरी असं बी तुम्ही गणित समाजामध्ये पाहताय. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल ना, आज घराघरामध्ये आटलेला जो जिव्हाळा आहे ना, लोक बोलतात पा, लोक आमच्याजवळ बोलतात का हे जुनी माणसं बसल्या बसल्या, आता हे जुनीच बोलणार ना आमच्याजवळ पोरं कशाला येऊन बसतात. कीर्तनाला गेल्यावर सगळी म्हातारी कोतारी गोळा होते. ती त्या ज्येष्ठ मंडळींनी म्हणायचं, महाराज काळ बदलला, काळ बदलला, काळ बदलला. काळ बदलला म्हणजे नेमकं काय झालं? माणूस तोच आहे ना. 2 डोळे, 1 नाक, 2 कान, 4 पाय, चुकलं माझं, 2 पाय, सगळं एकच आहे ना. बदल झालाय फक्त मनामध्ये. बदल कशात झालाय? मनामध्ये झालाय. म्हणून महाराज बोलतात, ऐका, आज दुर्दैवाची गोष्ट, जवळचा पैसा गेला तर माणसं ढसा ढसा रडताना दिसतात. पण दुर्दैवाची गोष्ट, आपलं मन मलिन झालं म्हणून ज्या दिवशी तुम्ही ढसा ढसा रडताल ना त्या दिवशी समजून चाला, अरे पैसाच नाही, पैसा आणि माणसं पुन्हा तुमच्या जवळ निश्चितपणे येतील. काळजी घ्यायची ना तर तुमच्या मनाची घ्या. म्हणून महाराज बोलतात, मन लावा एकांती साधू संगे. तुकाराम तुकाराम हरी. काय करायचं? नानाची इच्छा म्हणायची झटक्यात. तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, तुका म्हणे मन उतरी तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, तुका म्हणे तुका म्हणे मन उतरी भव
धावते सैराट धावते 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 संकीर्तन सेवा या ठिकाणी झालेली. मी सुरुवातीलाच बोललो मला सवय आणि आप्पासाहेब तुम्हीच बऱ्याच वेळा पाहिलेली 10ला सुरू झालं तर 12च्या पुढे एकही मिनिटं जात नाही. थोडं विस्कळीत या कुटुंबाला जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमात्म्याने द्यावी आणि या मातेला सद्गती लाभावी अशी या ठिकाणी उपस्थित भजनी मंडळांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. कुटुंबाशी असणारे जिव्हाळ्याचे परिवार आदरणीय आप्पासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दौंड तालुका वारकरी संघटनेचे हरिभक्तीपरायण महादेव महाराज शितोळे जे अध्यक्ष आहेत तेही उपस्थित आहेत. पाटस भजनी मंडळे नानायत तरटे दिनेशराव आहेत. इथं ज्यांची पेटीला उत्कृष्ट साथ परिसरामध्ये असते. मी चाल तुमच्यामुळे घेतली तुम्ही नको म्हणताय. मी नाही चाली तुमच्या करताय चाल घेतली मी. तुषार महाराज दुर्गुडे आहेत. नवनाथ महाराज जाधव आहेत ज्यांनी मृदुंगाची साथ दिली ती सुहास महाराज. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम ज्यांनी पुरवली ते असतील विनेकरी. या कुटुंबातील सगळाच आप्त स्वकीय परिवार आणि शूटिंग ज्यांनी केलं ते माय मराठी चॅनल. सगळ्यांना धन्यवाद देतो. फुलं इथं आल्यानंतर सगळ्यांनी व्हायचीत. आरती होईल. आरतीने कार्यक्रमाची सांगता होत असताना तदनंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली होतील. विठ्ठल आम्ही जातो